तरुण राजकुमारचे डोळे कुतूहलाने आणि चिंतेने जळत होते. हे भगप्रमुख, कशामुळे तू शिखंडीलाचा वध करणार नाहीस? त्याने विचारले. जरी तो हार वर करून शत्रू म्हणून तुझ्याजवळ येत असल्याचे तू पाहिलेस, तरी तू त्याचा वध करणार नाहीस का? पूज्य नातू भीष्माने दुर्योधनाकडे त्याच्या डोळ्यात जुन्या आठवणींचा आभास घेऊन पाहिले. त्याने हे सर्व कसे सुरू झाले याची कथा सांगण्यास सुरुवात केली. त्याचे वडील सद्गुण आणि शहाणपणाचा वासामारी सोडणारे कुरुसचे महाराजा शांतनु भीष्माला त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याचा भाऊ चित्रांगदाला सिंहासनावर बसवण्याचा दिवस आठवला. नंतर जेव्हा चित्रांगद मरण पावला, तेव्हा भीष्माने त्याची सावत्र आई सत्यवतीच्या सल्ल्याचे पालन केले आणि विचित्रवीर्याला राजा म्हणून स्थापित केले. समर्पित काका म्हणून भीष्म विचित्रवीर्यासाठी योग्य नववधू शोधण्यासाठी निघाला होता, जो राजवटीच्या मार्गात अजूनही तरुण आणि अननुभवी होता. त्याने ऐकले की काशी राज्यातील 3 सुंदर कन्या एकत्रित राजांमधून आपले पती निवडणार आहेत. या भव्य समारंभात सहभागी होण्यासाठी सर्वात मोठा अमेरिका, दुसरी आणि सर्वात लहान अमोलिका या सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. भीष्माला त्याचा एकच रथ काशी शहराकडे नेण्याची आठवण झाली, जिथे त्याला जमलेल्या राजांनी वेढलेल्या मौल्यवान दागिन्यांनी सजलेल्या 3 कन्यांना दिसले. त्यांनी त्या सर्वांना युद्धासाठी आव्हान दिले आणि त्यांना शिवीगाळ केली की ते आपल्याला कन्यांना बळजबरीने घेण्यापासून रोखू शकत नाहीत. भीष्माने तीव्र आरडाओरड करत आपले धनुष्य ओढरत आणि जवळ येत असलेल्या रथांवर बाण फडकावत कारवाईत उडी मारली. जेव्हा राजांनी त्यांच्या तलवारी उधळल्या, तेव्हा भीष्माने बाणांचे वादळ सोडले, त्यांचे स्थळ कमी केले आणि त्यांचे घोडे, हाती आणि मोठा चालक सरसपणे पराभूत केले. लढाई चिघळली, परंतु शेवटी भीष्मच विजयी झाला. त्याने सर्व जमलेल्या राजाचा एकट्याने पराभव केला. ज्यावेळी दुर्योधनाने आपल्या आजोबांची कथा ऐकली, त्यावेळेस त्या म्हाताऱ्या योद्ध्यांचे डोळे भूतकाळाकडे टकलावून त्या महाकाळाचा रोमांच पुन्हा अनुभवत असल्याचे त्याने पाहिले. आणि म्हणून भीष्माने एक निष्कर्ष काढला, मी हस्तिनापुराला पळत आलो विजयी, पण हुशारी मी माझ्या भावासाठी कन्या बनवल्या आणि जे काही घडले ते सर्व सत्यवतीला सांगितले. आपल्या आजोबांच्या कथेचे महत्त्व समजून घेत असताना दुर्योधनाचे डोळे मोठे झाले. युद्धभूमीवर प्रचंड पराक्रम करूनही भीष्म शिखंडीचा वध का करणार नाही हे त्याच्या लक्षात आले. फार पूर्वी दिलेल्या एका अभिवचनामुळे, निसर्ग आणि त्याच्या कुटुंबाच्या ऋणामुळे ज्याने त्याच्या जीवनाचा मार्ग आकारला होता. एका भव्य विजयाच्या दरम्यान भरतांचा शूर योद्धा आणि प्रमुख भीष्म त्याची आई सत्यवती समोर उभा होता. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. काशीच्या राजांचा पराभव करून तो नुकताच परतला होता. त्यांच्या मुली, ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होत्या, आता हस्तिनापूरचा शासक विचित्रवीर्याची वधू म्हणून त्याच्या संरक्षणाखाली आहेत. जेव्हा भीष्म त्याच्या आईजवळ आला, तेव्हा तो आदराने खाली झुकला. त्याचे शब्द नदीसारखे कोसळले, आई, मी सर्व राजांवर विजय मिळवला आहे आणि काशीच्या शासकाच्या या मुलींना हुंडा म्हणून त्यांच्या सौंदर्यासह विचित्रवीर्यासाठी आमच्याकडे आणले गेले आहे. सत्यवतीचे डोळे आनंदाने चमकले. तिचा आवाज खचत होता जेव्हा तिने उत्तर दिले, नशिबाने माझ्या मुला तू विजयी झालास. लग्न लवकरच होणार होते आणि भीष्म समारंभात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार होता. पण तयारी सुरू असताना काशीच्या शासकाच्या मुलींपैकी एक मुलगी तिच्या चेहऱ्यावर निर्लज्जपणा आणि दृढ निश्चयाचे मिश्रण करून त्याच्याकडे आली. भीष्म, तू नैतिकता आणि शास्त्रांमध्ये पारंगत आहेस, ती म्हणाली. तिचा आवाज अगदी कुजबुजून, तू जे योग्य आहे ते केले पाहिजेस. मी तुला भेटण्यापूर्वीच माझा स्वामी म्हणून सलवाच्या शासकाला निवडले होते आणि त्याने ही गुप्तपणे माझ्यासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. महान क्रूर राजघराण्यात जन्मलेल्या तू नैतिक नियमांचे उल्लंघन करून माझ्या इच्छेविरुद्ध मला कसे ठेवू शकतोस? भीष्माने तिचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन परिणामाशी झुंजत होते. त्याला माहित होते की त्याला न्यायी आणि न्यायी असा निर्णय घ्यावा लागेल. त्या मुलीचे डोळे त्याला विनुनी कळत होते. तिचा आवाज कर्कश होत होता जेव्हा ती दूरवर तिची वाट पाहत असलेल्या सल्व्याच्या शासकाबद्दल बोलत होती. कृपया भीष्म, माझ्यावर दया करा, तिने विनवणी केली. तुम्ही तुमच्या सत्याच्या भक्तीसाठी देशभरात ओळखले जाता. मला सोडून जाण्यासाठी आणि माझ्या निवडलेल्या प्रभूशी पुन्हा एकत्र येण्याची परवानगी द्या. युद्धग्रस्त हस्तिनापूरच्या दरम्यान भीष्म या पूज्य योद्धाला स्वतःला एका संकटात सापडले. त्याने काशीच्या शासकाची मोठी मुलगी महिला, तिच्या वडिलांना आणि इतर राजांना
युद्धात हरवल्यानंतर त्याचे बक्षीस म्हणून घेतले होते. मात्र लवकर त्याच्या लक्षात आले की तो तिला स्वतःचे म्हणून ठेवू शकत नाही, कारण तिचा दुसऱ्याशी विवाह सोहळा झाला होता. भारदस्त अंतःकरणाने भीष्म त्याची आई गांधवती आणि त्यांच्या ज्ञानी मंडळाकडे गेला आणि त्या मुलीचे काय करावे याबद्दल मार्गदर्शन मागत होता. मला सलवा शहरात पाठवणे हा भीष्माचा उपाय होता, जिथे तिच्या वडिलांचा तिच्याशी लग्न करण्याचा विचार होता. ते विश्वासघातकी भूप्रदेशातून प्रवास करत असताना वृद्ध ब्राह्मण आणि तिच्या परिचारिकेच्या एका गटासह तो तिच्यासोबत गेला. ते सलवाच्या शहरात पोहोचताच आमवा, जो अजूनही बळजबरीने पकडल्या गेलेल्या आघाताचा त्रास सहन करत होता, त्याने राजा सलवाशी संपर्क साधण्याचे धाडस केले. तिच्या डोळ्यात अश्रू आणि तिच्या आवाजात थरथरत्या आवाजासह अमाने राजाकडे आपले अंतकल ओतले आणि तिला आपली स्वतःची म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. तिने त्याला सांगितले की जेव्हा भीष्म तिला घेऊन गेला तेव्हा ती कधीही आनंदी झाली नव्हती, तर त्याने तिला जबरदस्तीने तिच्या कुटुंबापासून दूर नेले तेव्हा अनियंत्रितपणे रडली. तिने तिच्या आत्म्याने शपथ घेतली की तिला नेहमीच राहायला सलवा हवा होता आणि ती तिच्या स्वतःच्या इच्छेने त्याच्याकडे आली होती. तथापि राजाची प्रतिक्रिया थंड आणि तिरस्करणीय होती. तो आमाच्या शब्दांवर हसला, म्हणाला की त्याला आता अशी पत्नी नको आहे जी जबरदस्तीने घेतली गेली होती आणि जिचा दुसऱ्याशी विवाह निश्चित झाला होता. त्याने तिला सांगितले की एक न्याय शासक म्हणून त्याच्याकडे स्वेच्छेने न आलेल्या स्त्रीला तो स्वीकारू शकत नाही. नकारामाच्या हृदयात खोलवर शिरला आणि तिला सलवाच्या शब्दांचा भार सापाने आपली त्वचा उधळल्यासारखा वाटला. तिच्या विनोनी आणि अश्रू असूनही राजा सलवाने ऐकण्यास नकार दिला. आमाचे डोळे रागाने आणि दुःखाने भरले, कारण तिला समजले की तिला पुन्हा एकदा बाजूला केले जात आहे. जड अंतःकरणाने तिने शपथ घेतली की सत्य तिचे रक्षक असेल. ती कुठेही गेली तरी आणि म्हणून दुःखी रडण्याबरोबर अमाने सलवा शहर सोडले, ज्याने तिला मार्गदर्शन केलेल्या नीतिमत्वामध्ये संतोष शोधण्याचा निर्धार केला. ती निघून जात असताना राजा सलवाचे शब्द तिच्या मनात प्रतिध्वनित झाले, मला भीष्माची भीती वाटते. हे गोरा नितम, तू भीष्माचा पकडला गेलेला आहेस. ही तिच्या कुटुंबाकडे परत जात असताना अमात वेदना आणि नकार अजूनही कायम होता. तिचे हृदय हे जाणून भारावून गेले होते की पराक्रमी राजा सलवा देखील तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. जेव्हा अम्मा शहरातून बाहेर पडली तेव्हा एका काळ्या ढगासारखी दुःखाची भावना तिच्यावर पसरली. ती एकटी चालत होती. तिच्या पावलांचा आवाज शांततेत गुंजत होता. तिचे हृदय निराशेने भारावून गेले होते. संपूर्ण जगात माझ्यासारखी दयनीय अवस्था असलेली एक तरुण स्त्री नाही. तिने स्वतःशी शोक व्यक्त केला. सलवाने नाकारलेली, भीष्माने सोडून दिलेली आणि आता स्वतःला वाचवण्यास भाग पाडलेली जगण्यात काय अर्थ होता. मग ते विचार तिच्या वडिलांकडे वळले, ज्यांनी तिची स्वतःची निवड केली होती. तिने सलवाशी योग्य युती करावी या अपेक्षेने मूर्ख माणूस त्याने परिणामांचा विचार का केला नाही. आणि भीष्म, तो पराक्रमी योद्धा ज्याने तिला पतीच्या शोधात आपले शहर सोडण्याची परवानगी दिली होती, तिला अशा प्रकारे सोडून जाण्याचा त्याला काय अधिकार होता. तिने भीष्म, तिचे वडील सलवा आणि स्वतः देवांना शाप दिल्याने अम्माचा आणि निराशा वाढली. जसजशी रात्र पडू लागली तसंच हे अम्माने तपस्वीच्या आश्रयस्थानात आश्रय घेतला, जे आध्यात्मिक कार्यासाठी समर्पित साधे जीवन जगणाऱ्या ज्ञानी माणसांनी वेढलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने त्यांना तिची कथा, तिचे अपरा नकार आणि हृदयविकाराचा प्रत्येक तपशी दिला. तपस्वी सहानुभूतीने ऐकत होते. त्यांचे डोळे समजूतदारपणाने भरलेले होते. त्यांच्यामध्ये धर्मग्रंथांचे आणि आरण्यकांचे गुरु पूज्यवची शेखावते होते. त्यांचा चेहरा सहानुभूतीने उजळताना तो अम्माच्या जवळ गेला. हे धन्य स्त्री, जर असे झाले असते तर आपल्यासारखे उच्च आत्म्याचे तपस्वी काय करू शकतात. आपण तपश्चर्येत गुंतलेले स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करीत आपल्या विश्रांतीत भुलत राहतो. तिने उत्तर देताना अम्माचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिचा आवाज थरथरत होता, मला दया दाखवू द्या. जगाचा त्याग करून मला जंगलातील जीवनाची इच्छा आहे. मी कठोर तपश्चर्या करणार आहे. आता मला जे काही सोसावे लागत आहे ते निश्चितपणे मी माझ्या आधीच्या आयुष्यात अज्ञानामुळे केलेल्या पापांचे फळ आहे. शेखावत्याने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे तिचे कधी सोडून गेले नाही. त्याने गंभीरपणे मान डोलावली. तिचा संकल्प समजून घेतला. शिने आश्वासाचे शब्द उच्चारले. धर्मग्रंथांमधून उदाहरण घेऊन आम्हाला तिच्या मार्गावर मार्गदर्शन केले. मुला, तू एकटा नाहीस. तो हनुच म्हणाला,
आम्ही तुला तपश्चर्येची शिकवण देऊ. आम्ही तुला सांत्वन आणि शांती मिळवण्यास मदत करू. त्याच्या वचनाने इतर ब्राह्मणांनी होकारार्थी मान डोलावली. त्यांचे चेहरे दयाळूपणे भरले. जेव्हा अम्वाने सैखावत्याचे शब्द ऐकले तेव्हा तिच्यात शांततेची भावना निर्माण झाली. सलवाने नकार दिल्यानंतर पहिल्यांदाच तिला आशेचा किरण जाणवला. कदाचित तपस्वीपणाच्या या नव्या आयुष्यात तिला तिच्या भूतकाळातील चुकांसाठी मोबदला मिळेल आणि ज्याने तिच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करायला शिकेल. या विचाराने तिच्या ओठांवर एक मंदस्मित हास्य आणले आणि त्यासोबत तिच्या मनात आशेची भावना निर्माण झाली. जंगलाच्या खोल भागात सद्गुणी तपस्वींचा एक गट अम्वा या तिच्या वडिलांच्या कुटुंबाने सोडून दिलेल्या तरुण राजकुमारी भोवती लंबला. तपस्वीने तिच्याशी काय करावे यावर चर्चा केली. काहींनी तिला तिच्या वडिलांच्या काशी शहरात परत नेले जावे असे सुचवले, तर इतरांना वाटले की तिचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल स्वतःची निंदा करणे चांगले. त्याने विचार करत असताना हे तपस्वी उत्तरवान नावाचा एक शहाणा आणि दयाळू माणूस घटनास्थळी पोहोचला. तो अम्माचा आजोबा होता आणि जंगलात आपल्या नात्याचा शोध घेत होता. तिची दुर्दशा पाहून त्याने परिस्थितीचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला. उत्तरवान सौम्य अंतःकरणाने अम्माकडे गेला आणि तिने तिची कहाणी त्याला सांगितली. तिने स्पष्ट केले की तिला गंगेचा मुलगा भीष्माने कसे नाकारले होते, ज्याने त्याऐवजी तिच्या बहिणीला बायका म्हणून घेतले होते. उत्तरवाहन लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे करुणेने भरलेले होते आणि जेव्हा तिने बोलले संपवले तेव्हा त्याला काय करावे हे त्याला ठाऊक होते. त्याने अम्माचे सांत्वन केले, तिला आपल्या मांडीवर घेतले आणि तिच्या केसांना स्पर्श केला. तुझ्या वडिलांच्या घरी परत जाऊ नकोस, तो हळूच म्हणाला. मी तुझ्या आईचा पिता आहे आणि मी तुझी रक्षा करेन. आणखी एक आहे जो तुला मदत करू शकतो. राम नावाचा एक महान ऋषी दमदग्नीचा मुलगा. त्याच्याकडे तुमची दोर दूर करण्याची आणि तुम्हाला शांती मिळवून द्यायची शक्ती आहे. मला सुरुवातीला संशय आला, पण होटरवांच्या शब्दांनी तिला आशा दिली. तिने त्याला विचारले की तिला हा काम कसा मिळेल आणि तिला मदत करण्यासाठी तो काय करेल. होटरवानाने स्पष्ट केले की राम एका दूरच्या पर्वतरांगेत ज्ञानी ऋषी आणि खगोलीय प्राण्यांनी वेढलेला आहे. त्याने आम्हाला जे काही घडले ते आम्हाला सांगण्यास आणि त्याचे मार्गदर्शन मागण्यास सांगितले. तेवढ्यात रामाचा विश्वासू साथीदार अक्रीतवरून घटनास्थळी पोहोचला. होत्रवानाने त्याचे मनापासून स्वागत केले आणि रामाचा ठाव ठिकाणा विचारला. अक्रीतवानाने उत्तर दिले की राम दुसऱ्या दिवशी सकाळी येणार आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा अम्मा त्याला भेटू शकेल. त्याने अम्माची कथा आणि तिचा होत्रवानाशी असलेला संबंध याबद्दलही चौकशी केली. होत्रवानाने स्पष्ट केले की अम्मा ही त्याची नात त्याच्या स्वतःच्या मुलाची मुलगी होती आणि तिला स्वयंवर समारंभात भीष्माने नाकारले होते. अक्रीतवरण लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने भरले होते आणि जेव्हा होत्रवानाने बोलले संपवले तेव्हा त्याने होकारार्थी मान डोलावली. आणि म्हणून होत्रवानाच्या मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने अम्मा रामाला शोधण्यासाठी तिच्या प्रवासाला निघाला, या आशेने की महान ऋषी तिला शांती आणि संरक्षण देईल. तिला हे माहीत नव्हते की तिचे नशीब एक नाट्यमय वळण घेणार आहे जे तिच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलेल. एका शात जंगलात जिथे सौम्य वाऱ्याने थंडी किंवा उष्णता वाहून नेली नाही, अक्रीतोरण नावाचा एक शहाणा ऋषी गहन चिंतनाने बसला होता. त्याचे डोळे करुणे चमकले आणि त्या सुंदर अम्माकडे पाहत होते ज्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. मला सांगा हे धन्यश्री, तो हळूच म्हणाला, तुमच्या दोन दुःखांपैकी कोणते द्वर दूर करायचे आहे? उच्च आत्मेच्या राजकुमार रामाने भगवान चौबाला तुमच्याशी लग्न करण्याची विनंती करावी अशी तुमची इच्छा आहे का? किंवा कदाचित तुम्हाला गंगेचा मुलगा भीष्म याला बुद्धिमत्तेच्या रामाने युद्धात पराभूत केले आहे ते पाहायचे आहे. तिच्या दुःखाची कहाणी सांगताना अम्माचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिचा आवाज खतखत होता. ती म्हणाली, भीष्माने माझे अपहरण केले. ज्याने अज्ञानातून हे कृत्य केले त्याला माहीत नव्हते की माझे हृदय सलवांच्या शासक सलवाशी संबंधित आहे. शहाणा माणूस, मी तुम्हाला विनंती करतो की न्यायाचा विचार करा आणि सद्गुणांशी सुसंगत असलेल्या कृतीचा संकल्प करा. अक्रीतवर्णाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे भाव सहानुभूतीने भरलेले होते. त्याने विचारपूर्वक मान डोलावली. मग हलक्या आवाजात बोलला, भीष्माने जर तुम्हाला बळजबरीने घेतले नसते तर राजा सलवाने तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारले असते. पण आता भीष्माच्या कृत्यांमुळे सलवाच्या शंका जागृत झाल्या आहेत. मी सुचवितो की तुम्ही तुमचा सूड केवळ भीष्मासमोरच घाला. माझा चेहरा तीव्र निगाराने गुजरला. मला याच गोष्टीची उत्कंठा होती. तिचा आवाज
दृढनिश्चयाने भरलेला होता. ती म्हणाली, शक्य असेल तर भीष्म युद्धात मारला जावा अशी माझी इच्छा आहे. हे शहाणे, त्याला शिक्षका आणि त्याच्या पराभवाद्वारे माझ्या दुःखाचा अंत करा. सूर्य मावळत असताना जंगलावर एक उबदार नारिंगी चमक आणणारा भृगूचा वंशज राम घटनास्थळी पोहोचला. त्याने आम्हाचे सौंदर्य आणि कमळाच्या फुलासारखे नाजूक तिचे तारुण्यपूर्ण शरीर पाहिले. तेव्हा त्याचे डोळे दयाळूपणे चमकले. ती तिची दुःखाची कथा सांगत असताना तो लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय करुणेने भरलेले होते. शेवटी अम्माने बोलल्यानंतर रामाने भीष्माला संबोधित केले, हे राजा, मी तुला संदेश पाठवी. जर तू माझ्या शब्दांनुसार वागली नाहीस तर मी तुझ्या सर्व सल्लागारांसह युद्धात तुझा नाश करीन. तो अम्माकडे वळला आणि म्हणाला, काळजी करू नकोस. मी न्याय होताना बधिंतीने रामाच्या पायांना स्पर्श करतात अम्माचे डोळे कृतज्ञतेने चमकले. तिचे हात त्याच्या पवित्र त्वचेवर कमळाच्या पाकळ्यांसारखे होते. ती मोठ्याने रडली. भीष्माच्या पराभवाच्या आशेने तिचे हृदय आनंदाने भरले. हे पराक्रमी सशस्त्र राम, त्याला ठार मार, ती विनवणी केली. तो लोभी आणि गर्विष्ठ आहे, पण तू निर्दोष आणि न्यायी आहेस. माझी इच्छा पूर्ण कर आणि माझ्या दुःखाचा अंत कर. सूर्य पृथ्वीवर मावळत होता जेव्हा राम हा पराक्रमी योद्धा त्याचा पूजक काका भीष्म याच्यासोबत चिंतनशील अवस्थेत बसला होता. अम्मा ही काशीची एक सुंदर कन्या तिच्या मार्गातील अडथळा बनलेल्या भीष्माला ठार मारण्याची रामाकडे विनवणी करत होती. तिचे शब्द नैराश्याने आणि तातडीने भरलेले होते आणि रामाचे मन तिच्याकडे वळले होते. स्वामी, तो हनूच अम्माला म्हणाला, मी वैयक्तिक कारणांसाठी शस्त्र उचलत नाही, तर केवळ वेदांशी परिचित असलेल्यांसाठी शस्त्र उचलतो. मला सांगा, मी तुमच्यासाठी आणखी काय करू शकतो? भीष्म आणि सलवा दोघेही माझे आज्ञाधारक आहेत आणि मी तुमचा उद्देश साध्य करेन. रामाचे शब्द एक वचन होते, एक आश्वासन की तो अम्माच्या समस्या सोडवण्याचा मार्ग शोधेल. पण अम्मा आग्रह करत होती. तिचा आवाज भावनेने वाढत होता जेव्हा ती भीष्माला ठार मारण्यासाठी रामाला विनवणी करत होती. ती ओरडत होती, हे पवित्र माझे दुःख तू कोणत्याही प्रकारे दूर केले पाहिजेस. माझे ते दुःख भीष्माने निर्माण केले आहे, म्हणून हे स्वामी जास्त विलंब न करता त्याचा वध करा. तिचे शब्द रामाच्या अंतःकरणात खोलवर शिरले आणि त्याला माहीत होते की तिला मदत करण्यासाठी त्याला एक मार्ग शोधावा लागेल. भीष्माकडे वळला आणि म्हणाला, हे काशीच्या मुली, शब्द सांगा आणि भीष्म तुमच्याकडून आदरास पात्र असता तरी माझ्या शब्दाने तुमचे पाय त्याच्या डोक्यावर उचलेल. तिने उत्तर देताना अम्माचे डोळे आशेने चमकले. ते राम युद्ध त्या भीष्माला ठार मारा जो असुरासारखा गर्जना करतो. खरोखर त्याच्या भेटीला बोलावण्यात आला. त्याला ठार मारा हे राम, जर तुम्हाला जे योग्य वाटत असेल. तथापि भीष्म सहजपणे प्रभावित होऊ शकत नव्हता. त्याला त्याचे कर्तव्य आणि त्याचा सन्मान माहीत होता आणि तो आव्हानापासून मागे हटणार नव्हता. काम आणि अम्मा यांच्यातील वाद सुरू असताना न्यायाधीश आखरीत्वे बोलले आणि रामाला संरक्षण मागणाऱ्या मुलीला सोडून न जाण्याचा इशारा दिलाशी म्हणाला, हे पराक्रमी, तुमचे संरक्षण मागणाऱ्या मुलीला सोडून जाणे तुम्हाला शोभत नाही. जर युद्धाला बोलावण्यात आले तर भीष्म चकमकीला येतो आणि म्हणतो, मी पराभूत झालो आहे. किंवा जर तो तुमची वचने पाळतो तर हे भृगूच्या वंशाच्या मुलाही मुलगी जे शोधत आहे ते पूर्ण होईल आणि हे वीर तू बोललेले शब्दही खरे होतील. हे स्वामीशीनी रामाला ब्राह्मणांसमोर केलेल्या त्याच्या शपथेची आठवण करून दिली. ब्राह्मणांच्या कोणत्याही चतुर लढाईत ठार मारण्याची प्रतिज्ञा भीष्म या गर्विष्ठ योद्धाने सर्व क्षत्रियांवर मोठे यश मिळवले होते, परंतु रामाला माहीत होते की तो करू शकतो. एका गजबजलेल्या साम्राज्याच्या दरम्यान भीष्माला जमदग्नीचा मुलगा राम याची अनपेक्षित भेट मिळाली. तो गायी आणि अनेक ब्राह्मण पुजारी आणि इतर सन्माननीय पाहुण्यांसह मोठ्या जल्लोषात आला होता. जेव्हा भीष्म त्याच्या जवळ आला तेव्हा रामाने त्याची उपासना स्वीकारली आणि अधिकृत आणि कठोर अशा दोन्ही स्वरात बोलू लागला. रामाने भीष्मावर काशीच्या राजाच्या मुलीचे तिच्या स्वतःच्या इच्छेच्या दिवशी अपहरण केल्याचा आरोप केला, ज्यामुळे तिचा सद्गुण दूषित झाला. त्याने भीष्माने मुलीला परत घेऊन तिच्याशी लग्न करण्याची मागणी केली, कारण भीष्माच्या कृतीमुळे सलवाने तिला नाकारणे योग्य नव्हते. रागाच्या भरात रामाचे शब्द होते. रागाच्या भरात त्याचे डोळे डोलत होते, कारण त्याने भीष्माला त्याच्या सर्व सल्लागारांसह ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र भीष्म खंबीर राहिला. त्याने राणी राम यांच्यातील गुरुविद्यार्थी संबंधांची आठवण करून दिली. त्याने स्पष्ट केले की मुलीने तिच्या स्वतःच्या इच्छेने चलवा निवडला होता आणि भीती किंवा करुणेमुळे तो क्षत्रिय प्रथा सोडून देऊ शकत नव्हता. भीष्माने रामाला गोड शब्दांनी विनवणी केली.
परंतु नंतरच्या व्यक्तीने शांत होण्यास नकार दिला. रामाचा राग आणखी तीव्र झाला, कारण त्याने भीष्माला त्यांच्या पूर्वीच्या नात्याची आठवण करून दिली, जिथे त्याने तरुण राजकुमाराला 4 प्रकारची शस्त्रे शिकवली होती. त्याने भीष्मावर त्याच्या गुरुच्या इच्छेनुसार काम न केल्याचा आरोप केला आणि मुलीला परत घेण्याची मागणी केली. भीष्माने सद्गुण आणि कर्तृत्वाची तत्वे समजावून सांगून प्रतिवाद केला, असे म्हणत की क्षत्रियाने इतरांशी त्यांच्या योग्यतेनुसार वागले पाहिजे. वाद सुरू राहिला. रामाने आपल्या पूर्वीच्या विजयाबद्दल बढाई मागली आणि भीष्माने स्वतःच्या पराक्रमाने प्रतिकार केला. दोघेही शाब्दिक लढतीत गुंतले. प्रत्येक जण एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी रामाने भीष्माला कुरुक्षेत्राच्या मैदानावर एकट्याने लढण्याचे आव्हान दिले, जिथे त्याला भीष्माच्या शस्त्रांनी पवित्र केले जाईल. भीष्माने आव्हान स्वीकारले आणि ते वेगळे होत असताना रामाने त्याच्या येणाऱ्या पराभवाची खिल्ली उडवली. त्याने असा इशारा दिला की भीष्म लवकर त्याच्या हातून त्याचा अंध घडवून आणेल. आणि जेव्हा त्याने त्याला मैदानावर मृतावस्थेत पडले पाहिले, तेव्हा त्याची आई जान्हवी त्याच्यासाठी हडेल. अंतिम भरभराट होत असताना राम कुरुक्षेत्राकडे निघाला आणि भीष्माला त्यांच्या आगामी युद्धाच्या तयारीसाठी सोडून गेल्या. महाकाळाच्या लढतीसाठी मंच तयार होत असताना हे स्पष्ट दिसत होते की निकाल निश्चित नाही. दोन्ही योद्धे सामर्थ्य आणि पराक्रमाच्या बाबतीत समान होते आणि कोण विजयी होईल हे केवळ वेळच सांगेल. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्या दिवसावर सोनेरी चमक येत होती. भीष्म महान योद्धा त्याच्या भव्य रथावर उंच उभा होता. त्याच्या लाकडी भिंती गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी आणि चमकदार सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित होत्या. त्याचे डोळे अयोध्येचा पराक्रमी राजकुमार रामाकडे बंद होते, जो पृथ्वीवर खंबीरपणे उभा होता. त्याचे शरीर वेदांच्या पवित्र धाग्यांपासून विणलेल्या पत्राच्या कोटाने झाकलेले होते. भीष्माने रामाला संबोधित करताना प्रेमाने स्मितासे केले, माझ्या प्रिय वीर, तू पृथ्वीवर उभा असताना मला तुझ्याशी लढायचे नाही. माझ्या रथावर चढ आणि आपण सन्मानाने युद्ध करूया. पण रामाचा प्रतिसाद अनपेक्षित होता. त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक घेऊन तो म्हणाला, पृथ्वी हा माझा रथ आहे, हे भीष्म आणि वेद हे माझे घोडे आहेत. वारा मला पुढे घेऊन जातो आणि मला पत्राचा कोट म्हणजे माझ्या माता गायत्री, सावित्री आणि सरस्वती यांचे प्रेम आणि भक्ती रामाच्या युद्धाप्रती असलेल्या अनोख्या दृष्टिकोनाबद्दल भीष्माचे कौतुकाने उजळले. राम त्याच्या शब्दांनी विचलित न होता त्याच्यावर बाणांचा झोड टाकू लागला. तेव्हा तो आश्चर्याने पाहत होता. जेव्हा भीष्मच्या रथाच्या घोड्याला एक एक करून खाली पाडले जात होते, तेव्हा हवा पंखांच्या गर्जनाच्या आवाजाने भरून गेली होती. भीष्म स्थिर राहिला. त्याचा पत्राचा कोट त्याला बाणांच्या गारापासून वाचवत होता. युद्ध बरे दिवस चालले. प्रत्येक योद्ध्याने विजयी होण्याचा निर्धार केला. रामाने भीष्माला 960 बाणांनी मारले, परंतु ज्येष्ठ योद्ध्याने हार मानण्यास नकार दिला. त्याने रामाला पुन्हा एकदा संबोधित करताना त्याचे शब्द आदर आणि स्तुतीने भरलेले होते. तू माझ्याबद्दल फारसा आदर केला नाहीस, तरीही मी तुझ्या गुरुपदाचा आदर करतो. ऐका, हे ब्राह्मण एक नवीन कर्तव्य जे तू पार पाडले पाहिजेस. करुणेचे कर्तव्य. भीष्माचे डोळे रागाने चमकले जेव्हा त्याने रामावर धारदार बाणाने प्रत्युत्तर दिले आणि त्याच्या शिंगावर वार केले. परंतु राम मागे हटला नाही आणि त्याने 100 बाणांनी प्रत्युत्तर दिले, जे त्यांच्या तोंडातून रक्त उरटत असल्याचे दिसत होते, जसे की 7 वेदनेने तडफडत होते. लढाईच्या मत्कर्षावर पोहोचली. दोन्ही योद्ध्यांमध्ये मारहाणीची देवाणघेवाण झाली. प्रत्येक जण अचूकपणे उत्तरला. लढाई जसजशी पुढे सरकत गेली तसच भीष्मचे शरीर त्याच्या पत्राच्या कवचाखाली थरथरायला लागले. त्याचे डोळे धुसर होऊ लागले आणि तो मागे वळून पडला. दुःखाने भारावून गेला. तो म्हणाला, अरे, लढाईला तोंड द्या. मी माझ्या गुरुला बाणाने दुखावले आहे. सद्गुणी आत्म्याने संपन्न असलेल्या ब्राह्मणाला क्षितिजाच्या खाली बुडालेला हजारो किरणांचा प्रकाश सूर्य युद्धभूमीला सावलीत ढकलत होता. लढाई थांबली आणि भीष्माने पश्चातापाने आपले हल्ले थांबवले. कामाकडे पाहत असताना त्याने कामावरचे हल्ले थांबवले. युद्धभूमीवर सूर्य क्वचितच उगवला होता. तेव्हा भीष्म या पराक्रमी योद्ध्याने जमदग्नीचा मुलगा राम याच्याशी आणखी एका भीषण चकमकीची तयारी केली. त्यांच्या शरीरातून बाण काढण्यात कुशल असलेल्या त्याच्या रथियाने भीष्म आणि त्याच्या घोड्यांच्या कवचामध्ये अजूनही अडकलेल्या प्रक्षेपकांना काळजीपूर्वक बाहेर काढले.
चांगले स्नान करून काही विश्रांती घेतल्यानंतर ताजेतवाने झालेले घोडे आता पुन्हा एकदा युद्धात उतरण्यास तयार झाले होते. जेव्हा भीष्म आपल्या पत्राच्या झुता रामाच्या जवळ आला तेव्हा त्याला त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात दृढनिश्चय दिसत होता. एका दीर्घ श्वासाने भीष्म त्याच्या हातातून उतरला, रामाला अभिवादन केले आणि नंतर त्याच्या वाहनावर परत चढला. त्याच्या शत्रूला तोंड देण्यासाठी उत्सुक होता. दोन्ही योद्ध्यांनी महानीची देवाणघेवाण केली. त्यांचे बाण प्राणघातक सापांसारखे हवेत उडत होते. भीष्माने धारदार खांबांचा प्रवाह सोडला, परंतु रामाने समान संख्येने प्रतिकार केला. प्रत्येकाने इतरांना हवेत चिरडलेले डोळे तासंतास भिरले. त्यांच्या हालचाली वेगवान आणि अचूक होत्या. भीष्माने रामावर आकाशीय शस्त्रे फेकली, ज्याने त्यांच्या स्वतःच्या दैवी प्रक्षेपकांनी त्यांची दिशाभूल केली. दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांच्या हल्ल्यांना निष्प्रभ केले. त्यांना वैष्मा मिळाला नाही. तथापि युद्ध जसजसे वाढत गेले तससा रामाचा राग वाढत गेला आणि तो अचानक त्याच्या उजवीकडे वळला आणि भीष्माच्या छातीवर वार करत होता. भीष्माला त्याच्या शरीरातून तीव्र वेदना होत असल्याचे जाणवले आणि तो बेशुद्ध होऊन पुढे सरकला. त्याच्या रथीने त्याला पटकन युद्धभूमीपासून दूर नेले. परंतु अक्रितुरण आणि काशीच्या राजकुमारीसह रामाच्या अनुयायांनी त्यांच्या विजयाबद्दल आनंदाने आरडाओरडा केला. जेव्हा भीष्माला भान आले तेव्हा त्याने आपल्या रथीला त्याला रामाच्या ठिकाणी परत नेण्यास सांगितले. त्याच्या शरीरात अजूनही वेदना होत असतानाही तो लढा सुरू ठेवण्याचा निर्धार करत होता. जेव्हा ते आले तेव्हा भीष्माने पुन्हा एकदा रामाचा सामना केला, परंतु यावेळी परिणाम वेगळा झाला. दोन्ही योद्ध्यांमध्ये पुन्हा चकमक झाली. त्यांचे बाण प्राणघातक वादळासारखे हवेत उडत होते. भीष्माने ज्वलंत तेजाने रामावर वार केले आणि एका क्षणासाठी असे वाटले की त्याचा शत्रू कोसळणार आहे. परंतु राम हा फटका निष्प्रभ करण्यात यशस्वी झाला आणि नंतर त्याने भीष्माच्या डाव्या बाजूला छेदत परत प्रहार केला. भीष्माला चक्कर एक असल्याचे जाणवले, पण त्याने हार मानण्यास नकार दिला. त्याने मोठ्या हलक्या हाताने बाण मारण्यास सुरुवात केली. रामाच्या बाणांच्या झुतात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. लढाई चिघळली. दोन योद्धे हाणामारी करत होते. त्यांच्या हालचाली वेगवान आणि अचूक होत्या. परंतु सूर्य मावळू लागताच भीष्मचा गुरु द्रोणाने हस्तक्षेप केला आणि आपल्या शिष्याला लढाईतून मागे घेतलेले डोळे काही क्षण थांबले. तेव्हा असे वाटले की जणू वास्तवाचे जाळे फुटले आहे. हवा भरून गेली होती. दुसऱ्या दिवशी भीष्म आणि राम यांच्यातील लढाई ही राक्षसांमधील लढाई होती. एक असा देखावा जो ते पाहणाऱ्या सर्वांच्या आठवणीमध्ये कोरला जाईल. लढाई नव्याने सुरू होताच रामाने विविध दैवी शस्त्रास्त्रांचा वापर करून आपलं दिव्य शस्त्रागार भीष्मावर सोडले, ज्याने पृथ्वीचा पायाच हादरून टाकला. भीष्म मात्र सामान्य योद्धा नव्हता, एक कुशल आणि अनुभवी योद्धा. त्याने सर्वात शक्तिशाली आकाशीय शस्त्राचा सामना करण्याची कला आत्मसात केली होती. रामाच्या शस्त्रागारातून सलग प्रत्येक फटक्यासह भीष्माने स्वतःच्या शस्त्रांनी प्रत्युत्तर दिले आणि रामाच्या हल्ल्याचे परिणाम निष्प्रभ केले. आपल्या सुरुवातीच्या हल्ल्याच्या अपयशामुळे विचलित न होता राम पुन्हा एकदा पुढे सरसावला. यावेळी त्याने एक धगधगत्या बर्फाची फवारणी केली, जी जगाला त्याच्या तीव्र तेजाने भरून टाकते असे वाटत होते. नाशाच्या सारातूनच तयार झालेला हा भाला मृत्यूने फेकलेल्या डार्टासारखा दिसत होता. या हल्ल्याच्या तीव्रतेने बेफिकीर असलेल्या भीष्माने आपल्या बाणांनी प्रतिकार केला आणि या बर्फाचे 3 तुकडे केले, जे युगाच्या शेवटी अंधारातून बाहेर पडणाऱ्या सूर्यासारखे चमकलीद. जसजसे पुढे सरकत होते तसचे वातावरण भीष्माच्या भोवती नाचणाऱ्या सुगंधी वाऱ्याच्या गोड सुगंधाने भरले होते. त्याच्या भाल्याच्या अपयशामुळे संतप्त झालेल्या रामाने भीष्मावर आणखी डझनभर धगधगत्या बाण फेकल्या. अग्नीच्या लांब जिभेसारखी दिसणारी आणि जागतिक विनाशाच्या वेळी उदयास आलेल्या डझनभर सूर्यासारखी तीव्र ऊर्जेने पेटणारी ही क्षेपणास्त्रे भीष्माला त्यांच्या नथ क्रोधात उडून टाकण्याची धमकी देत होती. मात्र अशा शक्तीच्या प्रदर्शनामुळे भीष्म घाबरणारा नव्हता. स्थिर हात आणि अविचल भावनेने त्याने आपल्या बाणांनी रामाच्या बाणांना बाजूला सारले आणि ते एका प्रचंड वादळाच्या आधी शरद ऋतूतील पानाप्रमाणे जमिनीवर कोसळले. जमदग्नीच्या उंच आत्म्याच्या मुलाने नंतर भीष्मावर असंख्य उग्र दिसणाऱ्या बाणाचा वर्षाव केला. प्रत्येकावर सोन्याने सजवलेल्या विविधरंगी हातांनी सुसज्ज आणि सोनेरी पंख होते.
जे दगदगत्या उल्कांसारखे चमकायचे भीष्माने रामाच्या हल्ल्यांचा सहजपणे प्रतिकार केला. त्याची ढाल आणि तलवार बाणांना वळवून जमिनीवर पाडत होती. त्यानंतर त्याने उत्कृष्ट बाणांच्या ढगाने रामाच्या घोड्यांना आणि रथाला झाकले, ज्यामुळे ते त्याच्या हल्ल्याविरुद्ध शक्तिहीन झाले. घटनांच्या या वळणामुळे संतप्त झालेल्या रामाने पुन्हा एकदा आकाशी शस्त्रांचा अवलंब केला आणि टोळधाराप्रमाणे भीमावर उतरलेल्या भयंकर बाणांचे झुंड सोडलेली जोरात सुरू होती. दोन्ही लढवय्यांनी हाणामारी केली आणि दोघांचाही हा वर आला नाही. भीष्माची घोडे, रथी आणि गाडी रामाच्या बाणांच्या झोताने भारावून गेली होती. त्यांचे दांडे चाके आणि चाकांचे ठोके अथक हल्ल्या फुटले होते. पण अगदी त्याच्या स्वतःच्या वाहनाप्रमाणेच युद्धभूमीवर सूर्य झगमगत होता आणि त्याने त्या दिशावर सोनेरी चमक दाखवली. भरतवंशाचा महान योद्धा भीष्म उंच उभा होता. त्याचे डोळे त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे जमदग्नीच्या वंशाचा मुलगा रामाकडे लक्षपूर्वक चिकटलेले होते. ते एकमेकांसमोर उभे असताना हवा तणावाने विद्युत होती. त्यांचे धनुष्य तयार होते नाही, जोरात सुरू होती, ज्यात रामाने बाणांचा झोत सोडला, जो आकाशातून महापुरासारखा बसताना दिसत होता. भीष्मचा सारथी, त्याचा विश्वासू साथीदार आणि मित्र या प्राणघातक खामांपैकी एकाला बळी पडला आणि त्याला मूर्छित अवस्थेत खाली पाडले. भीष्म दुःखाने ग्रासला होता. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते, कारण तो त्याच्या निष्ठावंत मार्गदर्शकाच्या निधनाबद्दल शोक करत होता. पण त्याच्या वेदनेच्या काळातही रामाने त्याचा हल्ला सुरूच ठेवला. त्याच्या धनुर्धराला मागे खेचले आणि आणखी एक बाण सोडला, जो भीष्माच्या छातीत खोलवर घुसला. तो खामखा होत असताना त्या महान योद्धाला तीव्र वेदना जाणवल्या आणि तो एका क्षणासाठी जमिनीवर पडला. त्याचे शरीर फटक्याच्या ताकदीने थरथरत होते. तरीही मृत्यूच्या वेळीही भीष्माने हार मानण्यास नकार दिला. आपले सर्व सामर्थ्य दाखवून तो हळूहळू त्याच्या पायावर उभा राहिला. त्याला 8 ब्राह्मणांनी आधार दिला, ज्यांनी त्याला चमकत्या प्रकाशाप्रमाणे वेढले. त्यांनी त्याला वर उचलले, त्याच्या जखमी शरीरावर पाणी शिंपडले आणि त्याच्या कानात सांत्वनाचे शब्द कुजबुजले. भीमाची आई महान नदी देवी गंगा घटनास्थळी प्रकट झाली. तिची उपस्थिती गोंधळात आशेचा दीपस्तंभ होती. तिने भीमाच्या घोड्यावर ताबा मिळवला. तो पुन्हा एकदा त्याच्या रथावर चढत असताना न पाहिलेल्या हाताने त्यांना मार्गदर्शन केले. जोडल्या गेलेल्या पट्ट्यांसह भीष्माने त्याच्या आईला निघून जाण्याची विनंती केली आणि ती दूरवर गायब झाली आणि त्याला कामासमोर एकटे सोडलेले नाही. जोरात सुरू होती. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी सुरू होती आणि दोघांचाही हात वचर होत नव्हता. पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसचा भीष्माने आम्हाला बाणाने मारून निर्णायक फटका मारला, ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला. आकाश गडद झाले आणि वाईट शकून दिसू लागले. ढगांनी रक्त सांडले, आकाशात उल्कापिंड चमकले आणि गडगडाटाने पृथ्वी हादरली. जशी रात्र झाली तसतशी दोन्ही योद्ध्यांनी लढाई थांबवली. लढाईच्या तीव्रतेने थकून गेले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पहाटे झाली तेव्हा त्यांनी पुन्हा लढा सुरू केला. ते 23 दिवस चालणाऱ्या संघर्षात अडकले. युद्धभूमीवर जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा भीष्म अंथरुणावर पडला होता. जमदग्नीचा मुलगा राम याच्याशी झालेल्या अथक लढतीमुळे त्याचे थकलेले शरीर दुखत होते. अनेक दिवस दोन्ही योद्ध्यांमध्ये भीषण आणि भयंकर संघर्ष सुरू होता. त्यांची ताकद आणि कौशल्य सारखेच होते. त्याच्या पराक्रमी प्रयत्नानंतरही तो रामाच्या पराक्रमी ऊर्जेशी बरोबरी करू शकत नाही. या भावनेला भीष्म दूर करू शकत नाही. जेव्हा तो झोपी जात होता तेव्हा भीष्माचे मन मागील काही दिवसांच्या घटनांकडे वळू लागले. त्याला आठवते की तो त्याच्या रथातून कसा पडला होता आणि त्या ज्ञानी ब्राह्मणांनी त्याचे सांत्वन केले होते, ज्याने त्याला उठवले होते आणि प्रोत्साहनाचे शब्द बोलले होते. घाबरू नका असे ते म्हणाले होते. त्यांचे आवाज आजही त्याच्या मनात प्रतिध्वनित होत आहेत. पण जेव्हा तो तिथे पडला तेव्हा भीष्माचे विचार देवांकडे वळले. त्यांच्या मार्गदर्शनाची आणि मदतीची तीव्र उत्कंठा त्याला जाणवली. जर त्यांनी आज रात्री त्याला स्वतःला दाखवले असते तर त्याला काही गुप्त किंवा लपलेली शक्ती प्रगट का, जी युद्धाचे संतुलन त्याच्या बाजूने करू शकते. आणि म्हणून खुल्या अंतःकरणाने आणि मनाने त्याने स्वतःला अंधारात समर्पण केले. तेव्हा ते स्वप्न सुरू झाले. भीष्माला स्वतःला 8 तेजस्वी ब्राह्मणांनी वेढलेले वाटले. त्यांचे शरीर रात्रीच्या आकाशात ताऱ्यासारखे चमकत होते. ते त्याच्याशी अशा आवाजात बोलले जे परिचित आणि तरीही पूर्णपणे अलौकिक होते. ते म्हणाले, ओ गगच्या मुलौट, तुला घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुझे रक्षण करू.
कारण तू आमचे स्वतःचे शरीर आहेस. त्यांचे शब्द त्याच्या थकलेल्या आत्म्यासाठी मालुमासारखे होते. ब्राह्मणांनी भीष्माला सांगितले की तो युद्धात रामाला पराभूत करेल जमदग्नीचा मुलगा त्याच्यासाठी बरोबरीचा नाही. आणि त्यांनी त्याला एक रहस्य विशोप म्हणून ओळखले जाणारे एक रहस्यमय शस्त्र उघड केले, जे दैवी शिल्पकाराने तयार केले होते आणि देवांच्या सामर्थ्याने ओतप्रोत होते. हे एक असे शस्त्र होते जे घाम किंवा इतर कोणत्याही जिवंत व्यक्तीला कसे चालवायचे हे माहीत नव्हते, परंतु जे पूर्वीच्या आयुष्यात भीष्माला माहीत होते. ब्राह्मणांनी भीष्माला हे विसरलेले ज्ञान आठवण्याची ताक देणे आणि धैर्याने त्याचा वापर करण्याची सूचना केली. त्यांनी त्याला आश्वासन दिले की प्रस्वापाचा वापर केल्याने त्याला लाज किंवा अपराधीपणा येणार नाही, कारण घाम या धक्क्यातून वाचेल आणि युद्धात पुन्हा जागे होईल. आणि म्हणून या नवीन समजाने सज्ज झालेल्या भीष्माला सकाळ झाल्यावर काय करावे हे माहीत होते. ते स्वप्न नाहीसे झाले, ज्यामुळे भीष्माला शांती आणि उद्देशाची जाणीव झाली. त्याला माहीत होते की ब्राह्मण सत्याने बोलले होते. रामावर विजय मिळवण्याच्या दिशेने त्याला मार्गदर्शन करत होते. दृढनिश्चयाच्या नवीन भावनेने तो आपल्या अंथरुणावरून उठला. युद्धभूमीवर पुढे जे काही आहे त्याला सामोरे जाण्यास तयार होता. युद्धभूमीवर सूर्य क्वचितच उगवला होता. त्याने जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवली होती. भीष्म पराक्रमी योद्धा आणि गणनेचा मुलगा त्याच्या झोपेतून हल्ला होता. त्याचे हृदय अजूनही त्याच्या स्वप्नाच्या आठवणींनी चमकले होते. त्या स्वप्नामध्ये त्याने स्वतःला युद्धात विजयी होताना पाहिले होते. त्याचे कवच सूर्यासारखे चमकले होते आणि त्याचे शत्रू दस्तीतून पळून जात होते. तो उभा असताना, पुढच्या दिवसाला सामोरे जाण्याच्या तयारीत असताना, भीष्माचे विचार त्याला सकाळपासून आव्हान देत असलेल्या जमदग्नीचा मुलगा रामाकडे वळले. दोन्ही योद्धे एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांचे डोळे उग्र नजरेने बंद झाले. त्याच्या रागाने आणि दृढनिश्चयाने उत्तेजित झालेल्या रामाने भीष्मावर एक बाण फेकला, जो इंद्राच्या गडगडाकासारखा कठीण होता आणि यमाच्या गद्यासारखा चमकला होता. अनर्थ प्राणघातक अचूकतेसह भीष्माकडे उडाला. त्याचा मार्ग अग्नीच्या ज्वालेसारखा होता, ज्याने त्याच्या सभोवताची सर्व जागा गिळंकृत केली. परंतु भीष्म हा सामान्य योद्धा नव्हता. त्याने अग्नीत लढायांना तोंड दिले होते आणि लढण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवले होते. त्याने डार तिला टाळले, परंतु तो त्याच्या खांद्याला लागला, ज्यामुळे एक खोल गळती झाली, जी मोठ्या शोरानंतर डोंगराच्या प्रवाहासारखी रक्ताने वाहत होती. भीष्माच्या रागाला सीमा नव्हती, कारण त्याने रामावर प्राणघातक गोळी झाडली, जी सापाच्या विषासारखी विषारी होती. बाणाने रामाच्या कपाळाला छेदले आणि तरुण योद्धा अडखळला. त्याची दृष्टी अस्पष्ट झाली, परंतु त्याच्या वेदनेतही रामाला आपली धनुष्यकाठी घोडण्याची आणि भीष्मावर आणखी एक बाण मारण्याची शक्ती मिळाली. यावेळी तो आकाशावर आदळणाऱ्या विजेच्या फटक्यासारखा होता. बाण थेट भीष्माच्या छातीच्या दिशेने उडत होता. प्राणघातक हेतूने किंचाळत होता. योद्धा अडखळला, रथाने माखलेला होता, पण त्याने हार मानण्यास नकार दिला. तो शुद्धीवर आला आणि त्याने मेघगर्जनेसारखा चमकणारा एक भयानक बाण परत मारला. त्याने रामाच्या छातीला धडक दिली, ज्यामुळे तो सदळ आणि थरथरत होता. जेव्हा रामाचा मित्र अखितोरण त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या बाजूला धावला, तेव्हा भीष्माचा राग वाढतच गेला. दोन्ही योद्ध्यांनी त्यांचे द्वंद्व चालू ठेवले. प्रत्येकजण एकमेकांवर जोरदार बाण मारत होता, परंतु यावेळी त्यांनी महान ब्रह्मशस्त्र, एक शक्तिशाली शक्ती ज्याने विश्वाचा पायाच हादरवून टाकला. दोन्ही शस्त्रे अधूनमधून भिडल्याने हवा प्रचंड ऊर्जेने भरलेली होती, ज्यामुळे पूर्वीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळे दृश्य निर्माण झाले होते. वेलकी स्वतःच अग्नीने पेटत असल्याचे दिसत होते आणि ऋषी, गंधर्व, देव आणि अगदी पृथ्वी भीतीने थरथरत असल्याचे सर्व प्राणी भीतीने पाहत होते. आकाश उजळले आणि क्षितिज धुराने भरले होते. जसे त्यांच्या आजूबाजूचे जग गोंधळात पडले, तसंच भीष्माला समजले की ही लढाई संपवण्याची वेळ आहे. त्याने आपल्या स्वप्नाचा विचार केला, जिथे त्याने स्वतःला लढाईत विलीन होताना पाहिले होते आणि त्याला पुढे काय करायचे आहे हे माहीत होते. एका नवीन दृढनिश्चय असत सूर्य रणभूमीवर कोसळला, ज्याने योद्ध्यांच्या संघर्षावर सोनेरी चमक दाखवली. मी भीष्म उभा होतो. माझे डोळे भृगूच्या वंशाचा मुलगा रामावर खिळले होते. माझा निर्धार आटला होता. त्याला युद्धात पराभूत करण्याचा किती किंमत मोजावी लागली तरी जेव्हा मी प्रसवापाचे शस्त्र सोडण्याच्या तयारीत होतो, तेव्हा आकाशात गोंधळाचे आवाज फुटू लागले. देव स्वतः मला या मार्गापासून दूर नेण्याचा इशारा देत आहेत असे वाटत होते. प्रसवापाचे शस्त्र सोडू नका, ते ओरडले. त्यांचे आवाज आकाशात प्रतिध्वनित होत होते. पण मी काम होतो आणि मी शस्त्र रामाकडे वळवले. जेव्हा मी ते सोडणार होतो, तेव्हा नारद माझ्या समोर प्रकट झाले. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला बाणासारखे चिदत होते.
हे कौरव देवांना आकाशात ठेवा, आजही ते तुम्हाला मनाई करीत आहेत. तो ओरडला आणि मग मी त्यांना पाहिले. ब्रह्मदेवाचे 8 उच्च आकाशात उभे होते. त्यांचे चेहरे करुणेने उजळले होते. त्यांचे शब्द सौम्यपद ठाम होते. ते म्हणाले, हे भारतीराज नारद जे म्हणतात ते कला. ते म्हणाले, हे भारतीराजातील सर्वोत्तम ते देखील जगासाठी खूप फायदेशीर आहे. मी थोडा वेळ दसकून माझा संकल्प केला आणि मग मला माझा संकल्प आठवा. युद्धापासून कधीही मागे हटणार नाही. कितीही किंमत मोजावी लागली तरी मी प्रसवाचे शस्त्र मागे घेतले आणि त्याऐवजी ब्रह्मास्त्र वापरले. राम संतप्त झाला. रागाच्या भरात त्याचा चेहरा वळला आणि म्हणाला, हे भीष्म, मी दुर्दैवी आहे. मी पराभूत झाले आहे. पण मग एक उल्लेखनीय गोष्ट घडली. त्याचे पूर्वज त्याच्या समोर प्रकट झाले. त्याचे आदरणीय वडील आणि आजोबा त्यांचे चेहरे करुणेने भरलेले होते. ते हा मला सांत्वनाच्या शब्दात बोलले. त्याला क्षत्रिय म्हणून त्याच्या कर्तव्याची आठवण करून देत. ते म्हणाले, हे स्वामी, पुन्हा कधीही अशी घाई दाखवू नका. ते म्हणाले, वेदांचा अभ्यास आणि व्रतांचा सराव ही ब्राह्मणांची सर्वोच्च संपत्ती आहे. त्यांनी त्याला युद्ध सोडण्याचा, त्याच्या मूर्खपणाचा त्याग करण्याचा आणि उच्च मार्ग शोधण्याचा आग्रह केला. रामाने नकार दिला. त्याचे अंतःकरण नेहमीप्रमाणे हट्टी झाले. पण नंतर काहीतरी चमत्कार झाला. देवांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि त्यांचे दूत रामाच्या बाजूला पाठवले. ते म्हणाले, ब्राह्मणांची अंतःकरणे लोणीपासून बनलेली आहेत, म्हणून शांत व्हा. हे भृगूच्या वंशातील पुत्र हे राम हे सर्वोत्तम ब्राह्मण. या युद्धापासून दूर राहा. आणि हळूहळू रामाला जाणीव होऊ लागली. त्याने आपली शस्त्रे बाजूला ठेवली आणि मी भीष्म माझ्या अंतःकरणात आदराने त्याच्याजवळ गेलो. देव स्वतः माझ्यावर हसले. त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. ते म्हणाले, हे पराक्रमी बाहूंचे स्वामी, रामाकडे जा, जो तुमचा गुरु आहे. सर्व जगासाठी जे फायदेशीर आहे ते करा. युद्धादरम्यान राम भीष्मासमोर उभा राहिला. त्याच्या प्रतिस्पर्धेचे एक उत्कृष्ट कौशल्य स्पष्ट होते. राम म्हणाला, हे कन्ये, या सर्व व्यक्तींच्या नजरेत मी माझ्या सर्वोत्तम सामर्थ्यानुसार लढलो आणि माझे पराक्रम दाखवले. अगदी सर्वोत्तम शस्त्रांचा वापर करूनही मी सर्व शस्त्रास्त्रधारकांपैकी प्रमुख असलेल्या भीष्मावर कोणताही फायदा मिळवू शकलो नाही. मुनीचे डोळे दृढ निश्चयाने चमकले आणि तिने उत्तर दिले, मी दुसऱ्यांना भीष्माकडे जाणार नाही. तथापि हे भृगूच्या वंशातील कायमस्वरूपी मी तिथे जाईन, जिथे मी युद्धात भीष्माला मारू शकेन. त्या शब्दांनी ती मुलगी जंगलात गायब झाली. तिचे हृदय तपश्चर्येसाठी स्वतःला समर्पित करण्याच्या तीव्र संकल्पाने जळत होते. राम तिला जाताना पाहत होता. त्याचे स्वतःचे हृदय दुःख आणि चिंतेने भारावून गेले होते. त्याला माहीत होते की भीष्म हा एक अविचल शत्रू होता, ज्याचा स्वतः देवांकडूनही पराभव होऊ शकत नव्हता. जसे दिवस जात होते तसंच रामाच्या ह्याने तिला तिच्या वतांप्रती असलेल्या त्या कन्येच्या अविचल समर्पणाची बातमी दिली. तिने जंगलात प्रवेश केला होता. मानवी सहनशक्तीच्या पलीकडे तपश्चर्या करण्याचा निर्धार केला होता. 6 महिने ती स्थिर उभी राहिली. एकट्याने हानेत जतली. तिचे शरीर क्षीण आणि कोरडे झाले. नंतर आणखी 1 वर्ष ती यमुनेच्या पाण्यात सर्व अन्नापासून उपवास करत उभी राहिली. कालांतराने विचलित न होता काशीची राजकुमारी त्या भूमीवर फिरत राहिली. पवित्र स्थानांना भेट देत राहिली आणि आणखी कठोर तपश्चर्या करत राहिली. तिने पवित्रतेसाठी प्रसिद्ध असलेल्या वत्सभूमीच्या पाण्यात वारंवार स्नान केले. त्यानंतर ती नारदाच्या आश्रयस्थानाकडे, नंतर उलुकाचे वन आणि प्रयागच्या आश्रयस्थानाकडे गेली. प्रत्येक वेळी पवित्र पाण्यात स्नान करत आणि सर्वात कठीण व्रतांचे पालन करत तिची आई सत्यवती हिने अखेरीस तिच्या मुलीचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि तिला तिच्या स्वतःच्या लालेल्या दुःखाचे कारण विचारले. राजकुमारीने उत्तर दिले, रामाला युद्धात भीष्माने पराभूत केले आहे. त्याला आव्हान देण्याचे दुसरे कोणते राजा धाडस करतील? मी भीष्माचा नाश करण्यासाठी हे तपश्चर्या करीत आहे. ही माझी एकच इच्छा आहे. ऐकून गंगा नदी सावधगिरीचे शब्द देत बोलली, हे स्त्री, तू वक्रतेने वागत आहेस. तुझी इच्छा पूर्ण होणार नाही, कारण जर तू हे व्रत भीष्माचा नाश करण्याच्या हेतूने पाळले आणि असे करताना तुझ्या शरीराचा त्याग केला, तर तुझ्या पुढच्या जन्मात तू एक नदी होशील. तिच्या प्रवाहात वक्र आणि वर्षातील 8 महिने कोरडी राहशील. तू केवळ पावसातच भरली असशील
आणि त्यांना सामोरे जाणाऱ्या सर्वांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या भयानक प्राण्यांनी भरलेली शिलाजकण्याचा निगार मात्र अविचल होता. तिने तिची शपथ पाळणे सुरू ठेवले. कधी कधी एका वेळी 10 महिने अन्न आणि पाण्यापासून उपवास केला. आतेईस वत्सभूमीच्या पवित्र भूमीवर जिथे ज्ञानी तपस्वी चिंतनशील जीवन जगायचे काशी राज्यातील सीता नावाची एक तरुण राजकुमारी तीव्र तपस्वी मार्गाचा अवलंब करण्यासाठी आली होती. तिचा संकल्प अतूट होता. जो गणनेचा मुलगा भीष्म आणि घरगुती आनंदाने जीवन जगण्याच्या तिच्या योजना अपयशी ठरवणाऱ्या शक्तिशाली योद्धविरुद्ध सूड उगवण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित होता. जेव्हा सीता तिच्या दृढ निश्चयावर ठाम राहिली तेव्हा पूज्य तपस्वी काळजीने तिच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले की या तरुण स्त्रीला इतका कठोर मार्ग शोधण्यास कशामुळे प्रवृत्त केले. सीतेचे शब्द वादळासारखे होते ज्यामुळे त्यांच्या बुद्धीचा पाया हादरला. मला भीष्माने बाजूला सारले आहे, तिने घोषित केले. पत्नी आणि आई म्हणून माझी खरी क्षमता जाणण्यापासून रोखले गेले आहे. माझी प्रतिज्ञा वैयक्तिक फायद्यासाठी किंवा आध्यात्मिक वाढीसाठी नाही, तर त्याचे पतन घडवून आणण्यासाठी आणि मला शांतता मिळवून देण्यासाठी आहेत. पश्चर्या आणि शहाणपणाच्या मार्गाने वृद्ध झालेल्या तपस्वीनी तिच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतेचा संकल्प अधिकच दृढ झाला. मी भीष्माचा वध करेपर्यंत मी विश्रांती घेणार नाही, तिने शपथ घेतली, कारण त्याने माझ्यावर अन्याय केला आहे आणि मला स्त्री म्हणून माझे योग्य स्थान नाकारले आहे. तिचे शब्द तीव्र निर्धाराने भरलेले होते, ज्याने सर्वात अनुभवी ऋषींच्या मनक्यांना देखील थरथर पाठवले. तेव्हा स्त्रीशूळ धारण केलेला उमाचा दैवी स्वामी शिव सीतेला त्याच्या सर्व वैभवात प्रकट झाला. देवाच्या उपस्थितीने आश्चर्यचकित झालेले तपस्वी त्या तरुणीशी थेट बोलत असताना शांत झाले. तुला कोणते वरदान हवे आहे, त्याने विचारले आणि तिच्या तीव्र उत्कटतेने सीता तिच्या हातून भीष्माच्या पराभवासाठी भीक मागत होती. तिच्या उत्कटतेने प्रभावित झालेल्या शिवाने वचन दिले की ती खरोखरच भीष्माला ठार मारेल आणि पुरुषत्व प्राप्त करेल, पण तू तिला पुढील आव्हानाबद्दल देखील इशारा दिला. एक स्त्री म्हणून त्याने इशारा दिला, तुम्हाला युद्धात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तरीही सीता अविचल होती. तिचे हृदय अदम्य अग्नीने जळत होते. कापरदीन म्हणून ओळखला जाणारा शिव ज्याच्याकडे त्याच्या चिन्हासाठी बैल होता, तो नंतर असे शब्द बोलला ज्यामुळे सीतेचे भवितव्य कायमचे बदलेल. तू भीष्माचा वध कर आणि द्रुपदाच्या वंशात जन्मलेला मराठा होशील. त्याने घोषित केले, युद्धभूमीवरील तुझे पराक्रम अतुलनीय असेल आणि तुम्हाला नवीन शरीर मिळाल्यावरही या जीवनातील सर्व घटना तुम्हाला आठवतील. या शब्दांसह शिव प्रकट झाल्यासारखाच अचानक नाहीसा झाला आणि सीतेला त्याच्या वचनांचे वजन विचारात घेण्यास सोडलेत. पशवी जेव्हा हे आश्चर्याने पाहत होते तेव्हा सीता आपले वचन पूर्ण करण्याच्या तयारीत होती. तिने जंगलातून लाकूड गोळा केले आणि यमुनेच्या काठावर एक विशाल अंत्यसंस्काराची चिता बांधली. रागाने आणि दृढ निश्चयाने उजळलेल्या अंतकरणाने ती ज्वालांमध्ये शिरली आणि अनंत काळासाठी प्रतिध्वनित होणारे शब्द उच्चारत होती. युद्धग्रस्त कुरुक्षेत्रात धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधनाने राजकुमारी द्रौपदीच्या गर्भातून जन्मलेल्या शिखंदीन या योद्धेची रहस्यमय कथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. या गुणाकृतीबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी तो त्याचे आजोबा भीष्माकडे वळला. बऱ्याच काळापासून आपल्या प्रियराणीबरोबर निसंतान असलेल्या गाजा द्रुपद या शक्तिशाली गाजाची कथा सांगून भीष्माने आपल्या कथेची सुरुवात केली. वासासाठी हरवला असलेल्या द्रुपदाने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. भगवान शिवाची प्रार्थना केली. भीष्माविरुद्ध सूड घेण्यासाठी मुलाची मागणी केली. द्रुपदाच्या भक्तीने प्रेरित होऊन शिव त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याने त्याची इच्छा पूर्ण केली. परंतु एका चेतावणीसह मूळ प्रथम स्त्री म्हणून जन्माला येईल, नंतर त्याचे पुरुषात रूपांतर होईल. द्रुपद आपल्या राणीला ही बातमी सांगण्यास उत्सुक होऊन आपल्या राज्यात परतला. माझ्या प्रिय पत्नी, तो म्हणाला, मी सर्वात कठीण तपश्चर्या केली आहे, शिवाला मुलासाठी प्रार्थना केली आहे, त्याने माझी इच्छा पूर्ण केली आहे. परंतु एका अटीसह आमचे मूल आधी मुलगी म्हणून जन्माला येईल आणि नंतर नर होईल. राणीने लक्षपूर्वक ऐकले. तिचे डोळे आशेने भरले. निधीप्रमाणे राणीचा काळ आला आणि तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. पण द्रुपदाने मुलगा होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार कर घोषित केले की त्यांचे मूल खरोखरच एक मुलगा आहे. त्याने एका नर नर्मकासाठी सर्व संस्कार करण्याचे आदेश दिले. तिला शिखंडी हे नाव दिले. केवळ भीष्माला त्याच्या हेरांच्या आणि नारदाच्या शब्दांद्वारे सत्य माहीत होते. ही मूल प्रथम मुलगी म्हणून जन्माला आले आणि हे गुपित लपून ठेवले
आणि द्रुपदाचा विश्वासू सल्लागार असलेल्या प्रिशताशिवाय इतर सर्वांपासून आपल्या मुलाचे खरे लिंग काळजीपूर्वक लपवून ठेवले. त्यांनी एकत्रितपणे या युक्तीचा खेळ केला. जरी भीष्म जाणीवपूर्वक डोळ्यांनी पाहत होता, जो दैवी आदेश सुरू झाला होता याची जाणीव होती, आणि म्हणून शिखंडीन तिच्या स्वतःच्या रहस्यमय भूतकाळाची जाणीव न होता मोठा झाला, जो कुरुक्षेत्राच्या मागाळ्याच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावणार होता. जेव्हा दुर्योधन भीष्माची कथा लक्षपूर्वक ऐकत होता, तेव्हा त्याला नशिबाची गुंतागुंत आणि घटनांच्या मार्गाला आघात येणाऱ्या दैवी इच्छेची जाणीव होऊ लागली. सर्वात सामान्य वाटणारे जीवन देखील नीतीच्या धाग्यांपासून विणलेले असते, जे त्यांच्या खऱ्या रूपात प्रकट होण्याची वाट पाहत असते. याची एक मार्मिक आठवण म्हणून शिखंडीची कथा कार्य करते. पांचाल राज्यात राजा द्रुपद आपल्या मुलीची वाढ आणि विकास पाहून अतिशय आनंदित झाला. त्याने तिच्या संगोपनासाठी स्वतःला समर्पित केले होते. तिला लेखन, चित्रकला आणि संगीत यासह उत्कृष्ट कला आणि कौशल्ये शिकवली होती. ती महान शिक्षक द्रोण यांच्या मार्गदर्शनाखाली एक कुशल धनुर्धर देखील बनली होती. जेव्हा ती एक सुंदर तरुण स्त्री म्हणून विकसित झाली, तेव्हा राजा द्रुपदाच्या पत्नीने त्याला आपल्या मुलीसाठी योग्य वधू शोधण्याची विनंती केली. तिला मुलासारखे वाढवले. द्रुपदाचे वडील राजा प्रिशता यांच्याशी या विषयावर सल्लामसलत करण्यात आली, आणि ते त्यांच्या नात्यासाठी योग्य जोडीदार शोधण्याबद्दल आपल्या राणीशी चर्चा करू लागले. दरम्यान द्रुपद स्वतः अनिश्चित दिसत होता, जणू काही दैवी मार्गदर्शनाची वाट पाहत होता. त्याच्या पत्नीने त्याला आश्वासन दिले की देवाचे शब्द नेहमीच खरे असतात, आणि त्यांनी लग्नाच्या व्यवस्थेनुसार पुढे जावेशाही जोडप्याने दसरनाक राज्यातून वधू निवडण्याचा निर्णय घेतला. काळजीपूर्वक विचार केल्यानंतर त्यांनी राजा हिरण्यवर्मनची मुलगी निवडली, जो त्याच्या सामर्थ्यासाठी आणि लष्करी पराक्रमासाठी प्रसिद्ध होता. दसरनाथच्या राजाने द्रुपदाचा मुलगा शिखंडीन याच्याशी त्याच्या मुलीचे लग्न लेण्यास सहमती दर्शवली. लग्नाचा सोहळा संपताच दोन्ही मुली त्यांच्या तारुण्याच्या दशकापर्यंत पोहोचल्या. तथापि लवकरच हे स्पष्ट झाले की शिखंडी हा अजिबात पुरुष नव्हता, तर एक स्त्री होती. हिरण्यवर्मनच्या मुलीने हे सत्य शोधून काढले आणि तिच्या परिचारिका आणि साथीदारांवर विश्वास ठेवला. ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली आणि दसरनाक राजदुःखाने भरून गेली. ही बातमी ऐकून दसरनाकच्या राजाला राग आला, आणि त्याने द्रुपदाच्या दरबारात एक दूत पाठवला. दूत राजाकडे खाजगीरित्या गेला आणि त्याने हिरण्यवर्मनला एक कठोर संदेश दिला. तू माझी फसवणूक केलीस. तुझ्या कृत्यांमुळे माझा अपमान झाला होता, आणि आता तू त्याचे परिणाम भोगशील. तू माझ्या मुलीला तुझ्या स्वतःच्या मुलासाठी शोधत होतास. पुरुषासारखी वेशभूषा करणारी स्त्री, आता थोडा वेळ थांबा, कारण मी लवकर तुझा आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर माझा राग ओढून देईन. हिरण्यवर्मनच्या शब्दांचा भार हवेत जोरात लटकत होता, आणि द्रुपदाचा दरबार पूर्वकल्पनेच्या अशुभ भावनेने भरलेला होता. राजाचे भवितव्य बंद पडलेले दिसत होते, आणि शक्तिशाली दसरनाकाशी युद्धाच्या शक्यतेमुळे त्याचे राज्य थरथरत होते. हस्तिनापूरच्या दरबारात भीष्म गाजा धृतराष्ट्रासमोर उभा राहिला, आणि त्याने फसवणूक आणि विश्वासघाताची एक कथा सांगितली. हे राजा, अशा प्रकारे संबोधून भीष्माने सुरुवात केली. त्या दूताच्या बोलण्याने राजा द्रुपद या कृत्यात पकडल्या गेलेल्या चोरासारखा होता. त्याला बोलता येत नव्हते, कारण त्याचे शब्द त्याच्या गळ्यात अडकले होते. भीष्माने या घटनांचे वर्णन करणे सुरू ठेवल्याने राजा धृतराष्ट्राची उत्सुकता वाढली. भीष्म म्हणाला, द्रुपदाचा भाऊ राजा हिरण्यवर्मन याची त्याच्या मेहुण्याने फसवणूक केली होती की त्यांचे मूळ शिखंडी ही मुलगी आहे. पण जेव्हा त्याला सत्य समजले, तेव्हा तो कारवाई करण्यास मागे पुढे आला नाही. त्याच्या कंतकरणात तीव्र दृढनिश्चयाने राजा हिरण्यवर्मनने त्याच्या शक्तिशाली मित्रांना एकत्र केले आणि द्रुपदाच्या विरोधात कूच करण्यासाठी एक मोठे सैन्य जमवले. जेव्हा भीष्म बोलत होता, तेव्हा ते दृश्य आमच्यासमोर एका नाटकासारखे रणभूमीवर उलगडत गेले. आम्ही पाहिले की राजा हिरण्यवर्मनचा चेहरा दृढनिश्चयी होता, आणि तो त्याच्या सर्व मित्रांना त्याच्यावर केल्या गेलेल्या फसवणुकीबद्दल संदेश पाठवत होता. त्याने त्यांना आपल्या सभोवती गोळा होण्यासाठी बोलावले आणि कृती आराखड्यावर चर्चा केली. जर शिखंडी खरोखरच एक मुली असेल तर त्यांनी सहमती दर्शवली. आम्ही द्रुपदाला बांधू आणि त्याला त्याच्या शहरातून खिचून आणू. पंजारामध्ये दुसरा राजा स्थापन करू. आणि नंतर द्रुपदाला शिखंडींना ठार मारल्या निश्चित संकल्पासह राजा हिरण्यवर्मनने पुन्हा एकदा द्रुपदाला एक दूत पाठवला. म्हणाला, मी तुला ठार करीन. शात राजा द्रुपद मात्र नैसर्गिकरित्या धाडसी नव्हता. त्याच्या मेहुणीच्या रागाने तो घाबरला होता, आणि तो दुःखाने ग्रस्त झाला होता. त्याच्या त्रसांच्या भाराने वेढलेला तो आपल्या राजवाड्यात परत गेला. त्याची पत्नी
शिखंडीची आई त्याच्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे चित्र होते. माझा शक्तिशाली भाऊ राजा द्रुपद चिंतेने थरथरत त्याचा आवाज म्हणाला, राजा हिरण्यवर्मन रागाने माझ्याकडे येत आहे. आता आपण काय करायचे? आमची मुलगी शिखंडी, तिला मुलगी असल्याचा संशय आला आहे. मी त्याला फसवले आहे असे समजून तो माझा वध करू इच्छित आहे. त्याच्या पत्नीचे डोळे त्याला भेटले आणि ती शहाणपणाचे शब्द बोलली, सुंदर स्त्रिये, आम्हाला सांगा. राजा द्रुपद म्हणाला, यातले सत्य काय आहे? आम्ही काय करावे? त्याच्या राणीने त्याच्याकडे शांतपणे पाहिले. तिला तिच्या पतीच्या शब्दांचे वजन माहीत होते, परंतु परिस्थितीचे गांभीर्य देखील माहीत होते, आणि म्हणून ती बोलली. उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा तिचा आवाज. आसन्न युद्धादरम्यान राजा द्रुपद गहन चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचे मन त्याच्या भावाला, जो दशनाकांचा शासक होता, त्याच्यासमोर उभे राहण्याच्या विचाराने घाळावून गेले होते. त्याची राणी बुद्धिमान आणि दयाळू स्त्री तिच्या स्वामीच्या कल्याणाची चिंता करत तिच्या डोळ्यांनी भरलेल्या खोलीत शिरली. देवाचा सन्मान नेहमीच फायदेशीर असतो, ती हळुवारपणे म्हणाली. विशेषतः संकटाच्या वेळी आपण आपले वरिष्ठ असलेल्यांना आदरांजली वाहिली पाहिजे आणि सर्व देवांची पूजा केली पाहिजे. ब्राह्मणांना उदार अर्पण केले पाहिजे. दशरनाकांच्या शासकाला शांत करण्यासाठी आपण अग्नीवर अर्पण करूया. कदाचित त्यांच्या कृपेने आपण हा संघर्ष रक्तपात न करता सोडवण्याचा मार्ग शोधू शकतो. त्याचा राजाचे विचार इतरत्र होते, कारण तो त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करत होता. त्याची मुलगी शिखंडी देखील तिच्या स्वतःच्या धोक्याच्या जगात हरवली होती. ती एक मुलगी जन्माला आली होती, परंतु तिच्या पालकांनी दशरनाकाच्या राजाला ती एक मुलगा आहे असे मानून फसवले होते, आणि आता तिची उपस्थिती हे आगामी युद्धाचे कारण होते. जेव्हा राजा आणि राणी त्यांच्या पर्यायांवर चर्चा करत राहिले, तेव्हा शिखंडीचे विचारातल्या आत वळले. मीच माझ्या कुटुंबावर हे दुःख आणले आहे. लाज आणि पश्चातापाने भरून तिने स्वतःशी विचार केला. तिने ठरवले की तिच्या कुटुंबाच्या वेदना कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःचे जीवन संपवलेल्या अंतःकरणाने शिखंडीने आपले घर सोडले आणि तिच्या आई वडिलांच्या नजरेतून दूर राहून घनदाट जंगलात प्रवेश केला. तेव्हा ती जंगलात खोल असलेल्या एका निर्जन हवेलीमध्ये जात होती. ही हवेली सुकर्ण नावाच्या एका दुर्जय यक्षाची होती, ज्याने लोखंडी मुठी घेऊन जंगलावर राज्य केले. यक्षांच्या आगाच्या भीतीने पुरुषांनी क्वचितच या ठिकाणी जाण्याचे धाडस केले. शिखंडीने अनेक दिवस हवेलीमध्ये घालवले. तिच्या स्वतःच्या संकल्पाव्यतिरिक्त कशावरही उदरनिर्वाह केला नाही. तिथे तिची भेट सुना या दयाळू गुणेकाशी झाली, जो खजिन्यांच्या देवाचा अनुयायी होता. स्तुनाने शिखंडीचा जीवन संपवण्याचा निर्धार शोधून काढला आणि तिला तिचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्याची तयारी दर्शवली. तथापि यक्ष देखील तिची इच्छा पूर्ण करू शकेल की नाही याची खात्री नसल्याने शिखंडीने संकोच केला. ती म्हणाली, तू ते पूर्ण करू शकत नाहीस. परंतु स्तुनाने तिला आश्वासन दिले की तो एक शक्तिशाली प्राणी आहे, जो कोणतेही वरदान देऊ शकतो. कितीही अशक्य वाटत असते तरीही त्यानंतर शिखंडीने आपले अंतःकरण स्तुनाकडे ओतले आणि तिला तिच्या कुटुंबाच्या त्रासांबद्दल आणि येणाऱ्या युद्धाबद्दल सांगितले. तिने त्याला, तिच्या वडिलांना, तिच्या आईला आणि स्वतःला विनाशापासून वाचवण्याची विनवणी केली. जोपर्यंत तो राजा आमचे शहर सोडत नाही तोपर्यंत तिने विनवणी केली. महान यक्ष, मला तुझी दया दाखवा. स्तुनाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे अंतःकरण तरुण राजकुमारीबद्दलच्या करुणेने भरले. त्याने तिला तिचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्याची शपथ घेतली आणि त्यांनी एकत्रितपणे तिला रोखण्यासाठी एक योजना आखली. प्राचीन भारताच्या क्षेत्रात परिवर्तन आणि परिणामाची एक कथा उलगडत गेली. पूज्य ऋषी भीष्म यांनी तंचलाचा राजा द्रुपदाची मुलगी शिखंडीची कथा सांगण्यास सुरुवात केली. शिखंडीचे जीवन दुर्दैवी ठरले होते आणि तिला नीतीने गरसले होते. ज्याच्याकडे अफाट शक्ती होती आणि तो आकाशाचा रेंजर होता, त्या स्तुना नावाच्या यक्षाने तिच्यावर दया केली होती. त्याने शिखंडीला सांगितले की तो तिला विशिष्ट कालावधीसाठी त्याचे पौष देईल, परंतु त्या बदल्यात दशरनाकांचा शासक त्यांच्या शहरातून निघून गेल्यानंतर तिने त्याला ते परत देण्याचे वचन दिले पाहिजे. आपले कुटुंब आणि राज्य वाचवण्यासाठी हतबल झालेल्या शिखंडीने स्तुनाच्या अटी मान्य केल्या. त्यांनी एक करार केला आणि एका रहस्यमय विधीद्वारे त्यांनी त्यांच्या लिनाची देवाणलेवाण केली. आता पुरुषाचे रूप धारण केलेल्या शिखंडीने मोठ्या आनंदाने तिच्या वडिलांच्या दरबारात प्रवेश केला, जिथे राजा द्रुपदाने तिचे स्वागत केले. शरणागत राजा हिरण्यवर्मनला मात्र शिखंडी हा खरोखरच पुरुष असल्याची खात्री पटली नाही. त्याने राजा
द्रुपदाला कळवण्यासाठी एक ब्राह्मण पाठवला की त्याच्या मुलीची फसवणूक झाली आहे आणि सत्य उघड झाले नाही तर तो त्याच्या कुटुंबासह त्याचा नाश करेल. परंतु राजा द्रुपदाने सौम्य वागणूक गृहीत धरून हिरण्यवर्मनाकडे प्रत्युत्तर संदेशासह एक दूत पाठवला, ज्यात त्याने सांगितले की शिखंडी हा खरोखरच पुरुष आहे. हे दोन्ही संशय असलेल्या दसरनार्क राजाने शिखंडी